वाजलेत आणि विशाल जागा खूप सारे बेडकं आले. साफसफाई करायची होती तर आता एक बेडूक तर भेटला. त्याला आपल्याला कुठे गेला रे? काका जर आले ना इकडे उठून काकाला बेडूक देऊया. सत्कार देऊ बेडूक केला. अरे कुठे गेला? बाहेर टाकलं? बाहेर पाठवलं मी. दरवाजा खोल. कशाला पाठवलं? तोबा अरे दादा इकडे राह, इकडे राह, इकडे राह, इकडे राह, इकडे राह. चल चल कुत्रा सामना का? आता तू बाहेर थांब रे, आता इकडे इकडे राह, इकडे राह. चल तिकडे चल चल. कसा वाटतंय बेडूक? नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे देव देवडील व्लॉग्स. आज आहे आपला मानगाव मधला तिसरा दिवस आणि आम्ही अजूनही विशालच्या घरीच आहोत. आणि अनिकेत आम्ही लोक आलो विशालच्या इथे नदी आहे एक, तिथे आलो आहे. कारण की बाकी सर्वजण अजूनही झोपलेले आहेत. तर 7:30 वाजलेत. आम्ही 7 वाजता इथनं निघायचा प्लॅन केला की 7 वाजता इथून निघू आणि डायरेक्ट एकविरीला जाऊया. मध्ये पाळी पण थांबणार होतो आम्ही लोक, पण अजून सर्वजण झोपलेले आहेत. तर विचार केला चला एकदा गावाचा राऊंड मारून येऊया. तर पहिले आम्ही नदीवर आलो आहे. नदीवरनं अजून 1-2 प्लेसेस आहेत, तिथे जाऊ. आणि आपली गाडीचा एक सीन सांगतो. गाडी फर्स्ट सर्व्हिस करायची असते 500 किलोमीटरवर आणि आपले 288 आत्ताच झालेत. आपण गाडी कधी घेतली? परवाच्या दिवशी. 2 गेले 2 दिवस झालेत, 288 झालेत. आता माझं फक्त एवढंच आहे की घरी जासपर्यंत 500-600 वगैरे नको जाऊ दे. 500 वगैरे गेले तर ठीक आहे. 288 झाले. उलट अराउंड अजून किती असेल? 200 जास्त असेल. म्हणजे मला वाटतं 600 प्लस जाईल. पहिली सर्व्हिस 600 प्लस जाणार आहे. पहिली सर्व्हिस किलोमीटरच्या अबाव जाते. बघूया चला. बहकी सभी जुबां है, हम हैं हजारों में, अब की कमी जरा है, हर चीज खास है, अब है जो है वो समा है, तुम रह सकी तो रबा है, अब है जो है वो समा है, तुम रह सके ऐसी जीत अब चाहे जिंदगी, ऐसी जीत अब चाहे जिंदगी है. तर फायनली आम्ही लोक निघाले आहोत. सर्वजण रेडी झालेले आहेत. सुचिता रेडी आहे, विशाल, अनिकेत, प्रीती आणि अरे भाईने आज यूज केला DJ आहे. 3 दिवस झाले आम्ही लोक घेऊन फक्त फिरतोय. पण स्टील आता हा माझ्या इथनं होल्ड केलेला होता हेल्मेटला, तो आता काढून त्याच्या गाडीला लावतो. काय बोलला? काय बोलले? ओके गॉड इट. आणि आम्ही लोक निघणार होतो 7 वाजता, पण आता 8:30 वाजलेत. तर खूप वेळ झालेला आहे. तर आता डायरेक्ट निघूया. थोडंसं मानगावमध्ये जाऊन बाहेर जाऊन थोडंसं काहीतरी नाश्ता करूया आणि मग निघूया. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आता आम्ही विशालच्या घरातून निघालो आहे आणि आपण कुठे चाललो आहे? पहिले तर आपण नाश्ता करणार आहोत मानगावमध्ये आणि त्यानंतर आपण खोपोली मार्गे जाणार आहोत एकवीरला. तर ऑन द वे आपल्याला पाली लागेल. तर पालीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणार पालीच्या बाप्पाचं. लास्ट टाइम आपण रायगडला गेलो ना, म्हणजे हाच ग्रुप होता, तेव्हा सुद्धा पालीला गेलो. तर ते तर लागतंच ना जाताना पाळी. तेव्हा आपण तेव्हा रत्नागिरीला गेलो ना, ऑन द वे गोवा हायवेला आपल्याला लागतो. आणि आता तर आपण प्रॉपर जाणार, म्हणजे मागच्या वेळेस आपण प्रॉपर गाडी टाकलेली त्यासाठी पालीला जायसाठी. आता आपल्याला प्रॉपर रस्त्यात लागणार, म्हणजे इथे पालीचं मंदिर आणि हा मेन असं. तर आता आम्ही निघालो आहे. याला मेनू कार्ड बोलतात. मॅडम याला मेनू कार्ड बोलतात. हा आपल्या हॉटेलचं नाव आहे बालाराम. बरं, प्युअर व्हेज हॉटेल आहे आपलं. तुम्ही काय खाणार? 5% ते आम्ही नाही खाणार. टेबल कोच आय एम द ओनर. टेबल कोच छोटू. तर तुम्ही काय खा माहिती आहे? चहा प्या आणि कटिंग मारा. 25 रुपयाची चहा आहे, तुम्हाला कटिंगमध्ये देतो. थोडंसं आता आम्ही ॲक्च्युली थांबलो नाश्ता करायला आणि आम्ही लोक प्लॅन करत होतो की कसं जायचं आहे घरीला. तर हा एक नवीन लोकेशन दाखवते. कसं जायचं बोलतो भावेश? हे भावेश कसं जायचं बोलतोय? कोस्ते वगैरे पाहुण्यामधून कोस्ते वगैरे सर्व एक्सप्लोअर करत. हां काय तुला काय पाहिजे? हे कमी होता म्हणून. आणि आता मी मागवलंय मैसूर चीज डोसा आणि हे लोक माझ्या घरात अडकला मेदूवडा, ओणेन उत्तप्पा
आणि हे पण सेम आहे. 3 तास दाखवतात. किती 3 तास दाखवतात ना. तसं जाऊया मग सर्व एक्सप्लोर करत. मित्रांनो खूप मोठा असा प्रॉब्लेम झाला आता. लोकेशन दाखव. ड्रोन आणला पण रिमोट घरी राहिला. तिला ड्रोन ठेवायला सांगितलेला बॅगेत. कोणाला? तुला. तिला बोललो बॅगेत मस्त चार्जिंग फुल चार्जिंग 2 बॅटऱ्या. खोटं बोलू नको. दोन्ही बॅटरी फुल चार्ज करून खोटं बोलायचं नाही. ठेवलेल्या. माझ्याकडे नाहीये. सांगितला कुठे ठेवलेला सांगितला. लोहा. लोहा. अरे असं नाही. तर आता फायनली सी ऑफ होतोय. हे बाजू रे सर्वजण थांबलेले आहेत इथे. सुजिता चला. तर तिची फॅमिली आलेली आहे. कुठे फॅमिली? कोणाची? तुझी फॅमिली आलेली ना. हे बघा तुला बघून जायचं. दिसते फॅमिली. कुठं काय? कॅमेरा दिसते का? नाही दिसत आहे. नाही दिसत आहे. ठीक आहे ती बघ दिसली, तिथे. हा दिसली. निघ चल. चल हात मार त्याच्या. चल. आता हे नाही ना ब्लॉग मध्ये? नाही मी बीप करणार. बीप बीप. बाय बाय. निघूया. ऊन लागतंय आणि हा बघा सस्ता इंस्टाग्राम युजर. अरे यार माझ्या युट्यूबची जो मन हे आहे ना शुद्ध. दे उडी मारून दाखव. उडी मारून दाखवतो. चला मला पण सेव्ह करा. टाटा बोला. बाय बाय. टाटा नाही, गुड बाय. गुड बाय देव. तर सुचिता मला आता काहीतरी बोलणार आहे. काय? सुचिता मला असं म्हणत होती की व्लॉग सुरू कर आणि सर्वांना बोल की बाबा आम्ही लोक इथे स्टे करत होतो म्हणून आणि आता इथं निघतोय म्हणून. काय बोलला त्या मुलीला? लिमिट असते बाई खोटं बोलायची काहीतरी. काय बोललीस ना तुम्हाला? काहीतरी लिमिट असते खोटं बोलायची. मी बोलले की हे बघ खूप चांगला व्ह्यू आहे व्लॉग मध्ये घे. नाही नाही असं नाही म्हणाली. ही म्हणाली की आम्ही इथे स्टे केलं, इथनं मस्त व्ह्यू वगैरे बघितला, इथे बोटिंग वगैरे केली आम्ही लोकांनी स्वप्नात स्वप्नात मग देवनी आम्ही स्वप्नात आता इथनं निघतोय असं म्हणाले. देवनी स्वप्नात सगळं आणि केलेलं माउंटेन आहे. पण बघा किती मस्त दिसते. इथे ट्रेक वगैरे केला असं काहीतरी बोलत होती. पण मी खरं बोलतो. मला खोटं बोलायला आवडतच नाही. हा काय बोलत होती सुचिता? हे काय बोलत होती तुला? आम्हाला नाही घेतली ब्लॉग मध्ये. यांच्यावर दया करूया बोलते. दया आम्ही तुमच्या दया घेतो की आम्ही इकडे आहे तुमच्या सोबत. समजा ना मागडी गाडी आहे. मागडी हा, म्हणून गाडी. मागडी गाडी का रे? घंटे तिच्यामध्ये कुठली वाली? कोणीतरी. हा तुमच्याकडे आहे का? आमच्याकडे लिंबू मिरची आहे. लिंबू मिरची. 350 आहे. कुठे असतो आता? कुठे असतास? ती आमच्या नाही घंटी माझ्या एकट्याकडे आहे. कुठे आहे? बाजू का? मी पण सांगतो कोणाला तरी मला गिफ्ट करायला. आपण मंदिराचा घंटाच लावू. आम्ही घंटा लावू डायरेक्ट. आम्हाला कोण नाही दिली तरी चालेल. मित्रांनो आता ऑन दी वे एक स्पॉट दिसला मला, शिवलिंग दर्शन. तर प्रॉपर असं हे आहे इथे. व्हिडिओ काढ ना. आणि ह्या भाईला वेगळाच नशा आहे, प्राण्यांचा नशा. हॉर्स राईड घेतोय ब्रो. ते लोक व्ह्यू बघण्यापेक्षा ना खायला आलेले, त्यामुळे भावेश आणि मी म्हटलं की चला तुम्हाला व्ह्यू दाखवतो. मीन्स आम्ही लोकांनी पण नाही बघितलं अजून, पण काटे बघा शिवलिंग पॉइंट. हा आहे शिवलिंग पॉइंट. शिवलिंग सर काहीतरी शेप असेल का इथे? तिकडे तिकडे आहे असं आहे का शेप? इथे बसायला पण ठेवल्या बघ खुर्च्या. इथे मस्त बसतात आणि मॅगी खातात. बघा एकदम सभ्य माणूस, एकदम सभ्य पोरगा बाबू. नमस्कार मित्रांनो. तर हा देव आहे. काय माहिती याला काय झालं, एकदम शांत शांत आहे. भाई जायपर्यंत येपर्यंत खूप चांगला होता. एकविराईच्या पाया पडून झाल्यापासून एकदम शांत शांत आहे. सांगतो का काय झालं? तो माझा मोबाईल आहे, माझा ब्लॉग आहे, तो माझंच ब्लॉग मला लोकांना सांगतो. हा सॉरी. तू सांग काय झालंय. सांग काय झालं. काय झालं नाही तर काय सांगू? बघा सांगतच नाही. काय व्हायला पाहिजे ना साठी सांगायला. एकदम सॅड सॅड झालंय, काहीच बोलत नाही. सांगायला काहीतरी व्हायला तर पाहिजे. मग ते तुझ्या तुला काय झालंय, फरक मला जाणवत नाही का तुझ्यामध्ये? काय फरक? अरे बघ, आल्यापासून ते इथपर्यंत नुसतं शांत आहे, नुसतं शांत आहे, काहीच बोलत जर माणूस गाडी चालवतोय तर मग सांगतो बाबा काय बोलणार गाडी नाही. चालवताना. आधी तू गाडी चालवत होतास का आधी रायगडला जाताना, तेव्हा तर खूप काय काय बोलत होतास. मग आता काय झालं तुला? काय
वाईट झालं तर काय व्हायला कशाला पाहिजे. नाही सांगायचं. ठीक आहे, बाय बाय. चालली मी तुझा फोन घेऊन. तर असेल बरेल बघ. तर फायनली आपण लोक पोहोचलोत घरी आणि माझ्या घरी आलेले आहेत सर्वजण. विशाल, प्रीती, सुचिता, भावेश आणि अनिकेत. लवकर बाहेर आहे. काय टाइमपास करतो यार आणि ऍक्च्युली या लोकांना म्हणजे हे लोक पुढे होते. माझ्या गाडीवर सुचिता होती. तर हे लोक माझ्या घरी का भेटले त्यांना पण नाही माहिती. मी यांना बोललो की चला पहिले माझ्या घरी या, नंतर मग फ्रेश व्हायला जा. का भेटले सुचिता माझ्या घरी? एक जादू मला नाही माहिती. एक जादू बघायची आम्हाला म्हणून आलो. ए भाई, तुझा मोबाईल रेडी आहे ना? स्नॅप इकडे उभी राहा. इथे उभी राहा. हा, काय बोलत होतीस? काय बोलली? बोल. काय बोलली मी? काय बोलणार आहेस? काय बोलणार आहे ते तू सांगणार आहेस मला. थांबा जरा 5 मिनिटं पॉज ठेवतो. हा, ए शिवी होती लात. हा, इथे बोल बोल. पहिले बोल. म्हणजे शिव्यांसाठी पहिले बोला. शिव्यांसाठी नाही थांब, पहिले सांगतो नंतर सांगतो. थांबा. कोणाला अजून काही नाही माहिती का आम्ही सॉरी बोलायला होतोय. बोल. सॉरी देव 2 दिवसांमध्ये काय बोलली असेल तर त्यासाठी. एवढंच? हा सॉरी. हा, आता 10 वेळा उठ्या बशा मार. 10 वेळा एकच झाली. एवढंच? अजून 2 घे. 5 सॉरी कोण बोलणार? हा, 7 वेळा 7 सॉरी. सॉरी 9 8 कानाखाली सॉरी बोल आणि 8 बीट नको बोल. सॉरी बोल. सॉरी हा. 10 सॉरी. हा, आता पाया पड. सॉरी बोल. हे नव्हतं आपल्या ह्याच्यामध्ये. एवढंच? सॉरी कशाला बोलली ते तर सांगा मला. ऍक्च्युली आमच्या लोकांमध्ये एक बेट ठरलेली की सडनली आम्ही लोक बोलत होतो आणि आम्हाला माहित नाही कुठे आहेत हे लोक. मी विचारलं ना तुला की हे लोक कुठे आहेत म्हणून. हा, तर ही बोलली की पुढे गेले आपल्या. मी बोललो नाही, पुढे तर नाही गेले, मला वाटत तर नाही पुढे गेले. तर मी म्हटलं चल ठीक आहे बेट करूया. ती लोक जर पुढे गेले असले कारण का ह्याला पुढे बघितले. तू हा ही बोलत होती की विशाल पुढे गेला. तर मी म्हटलं ठीक आहे, जर पुढे गेले असले तर मी तू बोलशील ते करीन आणि जर पार्टी असतील तर मी ते बोलेल. तर मला काय बोललेली, तुला फोन केला नाही आणि बोलते नाही ते लोक तर पुढे गेलेत. मग नंतर मला बोलते हा प्रत्येक व्हाईट पॅन्ट कॉमन असेल. ओपी ओपी. एक नंबर बोलला क्लास. व्हाईट पॅन्ट कॉमन परत एकदा बोल. पण तो विशाल असेल तसं नाही ना की तो प्रत्येक पुढे व्हाईट जाईल पॅन्ट विशाल नसते. विशालची असं नाहीये. हे असं का बोलतोय माहितीये? विशाल आमच्यासोबत आल्यावर प्रत्येक वेळेस व्हाईट पॅन्ट घालतो. ठीक आहे, तर काय कुठे बोलवतो मी, काय बोलवतो? तर हा, तर मग ती बोलली की ती लोक पुढे गेलेत आणि नंतर मला बोलते की आपण मेन रस्त्यावर उभं राहून तुम्हाला सॉरी बोल. तरी मी तिच्यावर दया दाखवली. बोलू चल माझ्या घरी कोण नाही, तिथे बोलू शकतोस. मेन रस्त्यावर एकदा करणार. घरी जाऊ दे आता मला. चल चला निघा. चला चला चला, माझं घर खाली करा. चला बाय बाय बाय.